कर मात्र वेळेवर घेतात, पण रस्ते मोडकळीस, पाणी हप्त्याशिवाय नाही आणि तक्रारींना अधिकारी गायब. हा विकास नाही, ही प्रभाग 2 ची उघडी लूट आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ आयर यांनी जाधववाडीची खरी व्यथा समोर आणली. प्रभागात सत्ताधारी आणि प्रशासन फक्त कर वसुलीपुरता विकास करत आहेत. जाधववाडीचे नागरिक दररोज भोगतो खड्डेमय रस्ते, पाण्यासाठी हप्ते आणि वीज रोज गायब. तक्रार केली तरी 100 वेळा बोलावलं तरच अधिकारी येतात. आता ऐका प्रभाग क्रमांक 2 ची ही दयनीय अवस्था स्वतः विशाल भाऊ आहेर कशी सांगतात. आय एम सिटीजन, नागरिकांचा थेट प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवणारा. नमस्कार, मी विशाल विलास आहेर, भोसरी मतदारसंघ प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी गेले 8 वर्ष झाले या ठिकाणी काम करत आहे. जे काही समाजामधील ज्या समस्या आहेत त्या प्रखरपणे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. सुरुवातीला कोविडपासून मी कामास सुरुवात केली. त्यानंतर आमची इथं टीपी स्कीम एक हे महानगरपालिकेने राबवलेली होती. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या 65% जागा हे महानगरपालिका वर्ग करून घेणार होती. त्याच्यामध्ये प्रखरतेने आंदोलन करून या ठिकाणी टीपी स्कीम कॅन्सल करण्याचा आम्ही या ठिकाणी सर्व स्थानिक आणि आम्ही मानस ठेवला आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला आणि ते कॅन्सल झाले. त्याच्यानंतर या प्रभाग क्रमांक 2 म्हटलं तर पुणा नाशिक हायवे ते गॅस पंप आणि इंद्रायणी नदी ते कुदरवाडीतील पॉवरवस्तीचा ब्रिजपर्यंत चिखली गावठाण असा आमचा प्रभाग येतो. यामध्ये मुख्यतः पुणा नाशिक रोड आणि देवाळंदी रोड आणि स्पाईन रोड हे अत्यंत रहदारीचे असे रोड आहेत. त्या ठिकाणी पाहिलं तर ह्या 3-4 रोडवरती कुठल्याही प्रकारचं काम गेल्या 8 वर्षामध्ये झाले नाही. त्यांना संलग्न असणारे डीपी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी ओपन झालेले नाही. त्यामुळं तुम्ही पाहिलं तर मोई फाटा, त्याच्यानंतर भारतमाता चौक असेल, लक्ष्मी चौक असेल, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौक असेल, त्याच्यानंतर CNG गॅस पंप असेल, PCMC लो मॉल हा चौक असेल, त्याच्यानंतर भाजी मंडई येथील चौक असेल, अशा प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिकची इतकी समस्या आहे की त्या ठिकाणी अर्धा तास सिग्नलला वाट पाहायला लागते. अशाही कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी रोडच्या वाहतुकी संदर्भात काम झालेलं नाहीये. गेले 10 वर्ष झाले पुणा नाशिक हायवे रोड होईल याच्या जाहिरातीवरती आम्ही जगत आहे. त्याच्यावर कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर आमची नाल्याची एक खूप मोठी समस्या आहे 2 नंबर प्रभागामध्ये. जो नैसर्गिक नाला आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट जे ड्रेनेजचं पाणी आहे, जे भांडी घासणं वगैरे त्याचे जे पाणी आहे ते डायरेक्ट त्या नैसर्गिक नाल्यामध्ये सोडलेलं आहे. आणि तो नाला जे राहते घर आहे त्या घरांच्या मधून, सोसायट्यामधून आणि आमची साई जीवन शाळा आहे महानगरपालिकेची, त्या शाळेला लागून जातोय. आज जर त्या शाळेची परिस्थिती बघितली तर दिवसभर दुर्गंधी त्या पूर्ण शाळेत असते. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळं डेंग्यू, मलेरिया, मुलं आजारी पडणं वारंवार प्रकार तसे त्या शाळेमध्ये घडत असतात. त्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांशी वेळेवर तक्रार केलेली, ड्रेनेजशी संपर्क साधलेले. गेले 6 वर्ष झाले मी त्याच्यावरती काम केले. आता 1 महिन्यापूर्वी ते म्हणले की तुमची निविदा काढलेली, आपण काम चालू करू. पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रोसिजर या ठिकाणी झालेलं नाही. त्यामध्ये आम्ही सर्व नागरिक आणि शाळेतील सर्व पालकांशी चर्चा करून स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी घेत आहे, जेणेकरून नैसर्गिक नाल्यामध्ये जे काही ड्रेनेजचं पाणी सोडले ते बंद पाईपद्वारे जाईल. दुसरं पाहिलं तर आमच्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर पाण्याची समस्या खूप मोठी आहे. या पाण्याची समस्यामध्ये असं सोसायट्यांमध्ये जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर आले तर एका सोसायटीला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचं पाणी महिन्याला विकत घ्यायला लागतं. तर आज ना जो साधारण जो नोकरदार वर्ग आहे, फ्लॅटचे हप्ते भरील, गाडीचे हप्ते भरील, गाय ना पाण्यासाठी एवढं मोठे म्हणजे त्या ठिकाणी पैसे देईल. त्यामध्ये महानगरपालिकेचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम दिसत नाहीये. दुसरं पाहिलं तर आमची स्वच्छतेचा खूप मोठा अभाव आहे. कुठल्याही प्रकारचा रोड या ठिकाणी दररोज कधी साफ केला जात नाही. ज्यावेळेस आम्ही फोन करीन, कॉल होईल त्यावेळेस ती लोक येणार, साफसफाई करणार, कचरा उचलणार, म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी काम चालतंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने मधल्या पिरियडमध्ये स्वच्छतेसाठी गाड्या घेतल्या होत्या. आता तुम्ही पाहिलं तर ती गाडी कुठंच दिसणार नाही तुम्हाला रोडला.
साफसफाई करताना रात्रीची. तुम्ही मधल्या काळात पाहिलं असेल तर दररोज संध्याकाळी 6-7 नंतर त्या गाड्या चालू व्हायच्या. रात्री 12-1-2 वाजेपर्यंत त्या गाड्या साफसफाई करायच्या. त्या गाड्या म्हणजे कुठं नेऊन ठेवल्यात महानगरपालिकेने एवढा मोठा खर्च करून, तो एक सांगता येत नाही. दुसरं पाहिलं तर आमची आमचे ड्रेनेजची जी सुविधा आहे, प्रत्येक ड्रेनेज दररोज प्रत्येक ठिकाणी जे गावठाणी रे आमचा जाधववाडीतला बोलाय मळा असेल, मधला पेटा असेल, आयरवाडी असेल, वडाचा मळा असेल, पंतनगर असेल, या ठिकाणचे जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे ते प्रत्येक चोकअप होण्याचं एवढं मोठं प्रमाण आहे की दररोज त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाला संपर्क साधायला लागतं आणि वारंवार ते साफ करून घ्यायला लागतं. आणि ते म्हणजे अशा भरपूर समस्या. त्याच्यामध्ये दुसरे लाईटची समस्या आहे. आज ना तुम्ही जर बघायलं तर आमची छत्रपती संभाजी महामार्ग वरती ना एक 8-9 सोसायटी आहे आणि आमची बैठकीघर आहे. यामध्ये दररोज 1-2 तास लाईट गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी वारंवार आम्ही MECBC महानगरपालिकेशी संपर्क साधलाय. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं बदल काय होत नाहीये. अशा बरेच काही समस्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर रस्त्याची समस्या आहे, लाईटची आहे, पाण्याची आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेची कुठल्याही या ठिकाणी सुविधा नाहीये. या ठिकाणी रामायण मैदान आमच्या या ठिकाणी महानगरपालिकेने 75 एकर या ठिकाणी ॲक्वायरेशन केलेले जागा. त्याच्यामधली 17 एकर जागा ही मैदान आणि रामायण मैदान आणि तळे गार्डन ह्यासाठी दिलेले. त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याच्यामध्ये आजही अशी परिस्थिती की तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला फक्त पायऱ्याच दिसतील. त्या ठिकाणी ग्राउंडचा कुठलाही नामनिशेष दिसणार नाही, फक्त रामायण मैदान एवढंच नाव दिसेल. आणि त्या ठिकाणी रात्रीच्या जे काही वाहन उभे असतात ते फोडण्याचं कमीत कमी आतापर्यंत 10-15 वेळा प्रकार झालेला आहे. महानगरपालिकेला वारंवार बोलून त्या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या आहेत. आता मधल्या पिरियडमध्ये लहान लहान मुलं त्या टाक्याला कंपाऊंड नसल्यामुळं किंवा कुठली म्हणजे सिक्युरिटी नसल्यामुळं त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाऊन पोहत होते. जे पाणी पिण्यास अख्ख्या आहे ना आपल्या 2 नंबर प्रभाग असेल, मुशी असेल, ह्या भागात त्या 2 टाक्यातून पाणी जातं. अशा प्रकारचं या ठिकाणी काम चालतं. पाण्याचं पण वारंवार महानगरपालिकेला कंप्लेंट करायला लागते, नागरिकांना कंप्लेंट करायला लागते की आमच्या इकडे पाणी आलं नाही, पाणी सोडा. मग कमी प्रेशरने आणि हप्तेखोरीचं एक प्रमाण जास्त आहे पाणी सोडण्यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल तर काही भागात पैसे घेऊन सोसायट्यांना पाणी सोडलं जातं. हे खूप भयंकर म्हणजे चुकीचा प्रकार या ठिकाणी चालतो. त्याच्यावरती महानगरपालिकेचं आणि अधिकाऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. दुसरं पाहिलं तर आज ना खाली रिव्हर रेसिडेन्सी साईडला SNBP स्कूल आहे. त्या ठिकाणी एक स्कूलची बिल्डिंग तयार झालेली आहे खूप वर्षापूर्वी आणि आता एक तयार होती. त्या तयार होणाऱ्या शाळेमध्ये वर्ग भरले जातात. ज्या ठिकाणी कंस्ट्रक्शन चालू आहे ते अतिशय धोकादायक आहे. लहान मुलं त्यांना कुठल्याही प्रकारची जाण नसते की वस्तू एखादी वरनं पडल किंवा साईडने चालताना लागेल. म्हणजे ह्याच्यावरती महानगरपालिकेच्या म्हणजे कुठल्याही शाळेचे जे विभाग आहे, शालेय विभाग, त्यांचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही की अशा पद्धतीने जर शाळा चालत असेल तर एखाद्याचं लहान मुलाचं नुकसान जर झालं तर महानगरपालिका काय जबाब देईल. अशा भरपूर काही समस्या आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमच्या भागात पद मिळून कुठल्याही प्रकारचं मोठ्या प्रमाणात असं काम झालेलं नाही. अंतर्गत रस्ते गल्लीचे बघितले तर खूप खराब परिस्थिती आहे. कुठल्याही प्रकारचे रोड व्यवस्थित नाही, ड्रेनेज व्यवस्थित नाही, अंडरग्राऊंड लाईटचे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. असे खूप काही समस्या या ठिकाणी निघाला असलेला आमचा 2 नंबर प्रभाग आहे. त्याच्यासाठी बदल होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे. त्याच्यात मी विशेषतः आतापर्यंत पाण्याची टाकी दोन्ही चालू होण्यासाठी मी स्वतः अर्ज देऊन मी स्वतः प्रयत्न केलाय. आमच्या इथल्या लोकांनी तर पाण्याच्या टाकीचं पेंटिंग नाही, त्याला कनेक्शन नाही दिलं तरी म्हटले तुम्हाला 24 तास पाणी चालू. त्याच्यावरती मी आवाज उठवल्यावरती 4 महिन्यांनी ते पाणी चालू. तसंच गार्डनचा पण विषय, तळे गार्डनचा विषय, तळे गार्डनचा पण मी वारंवार कंप्लीट करून त्या ठिकाणी दारू पिले जात होते, गांजा ओढला जात होतो आणि चुकीचे प्रकार घडत होते. त्या ठिकाणी आतापर्यंत 2 मृत्यू झालेले, खून झालेले त्या तळे गार्डन मध्ये दुर्लक्ष असल्यामुळे. तसाच प्रकार आमच्या इथं सावतामाळी मंदिर त्या ठिकाणी उतारे, त्या ठिकाणी तो रोड आज ना 8 वर्ष झाले मी वारंवार कंप्लीट करतोय. आतापर्यंत 4 लोकांचा त्या ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू झालाय.
महानगरपालिकेशी बोललं तर आम्ही ना त्याच्यावर कारवाई करत आहे त्याच्यावरती कुठलीही आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा रोड झालेला नाही. महानगरपालिकेला इतर ठिकाणी सर्वसामान्यांच्या ठिकाणी जर अतिक्रमण काढायचं असेल तर 2 मिनिटात काढतात. त्या ठिकाणचं अतिक्रमण आणि त्या ठिकाणचा रोड का होत नाही, मला विशेषतः त्या अधिकाऱ्यांना विचारायचे. का नाही होत त्या ठिकाणचं मार्किंग, का नाही होत? तो रोड झालाच पाहिजे. कारण की अपघातामध्ये जर एखाद्या कुटुंबातला जर म्हणजे महत्वाचा व्यक्ती जर गेला तर कुटुंब येणार रस्त्यावर येते. तसा प्रकार आहे ना, एकाच कुटुंबातली 2 लोक गेलेली. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये कुठलाही पुरुष नाही, सगळ्या महिलांच्या जीवावरती ना जबाबदारी आलेली आहे. अशा बऱ्याच काही समस्या या ठिकाणी 2 नंबर प्रभागात आहे. आणि दुसरं म्हणजे इंद्रायणी नदीचा जो सगळ्यात महत्वाची अडचण आहे. इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सगळं अस्वच्छ पाणी जाते. आमच्या या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट आहे मुळी फाट्याच्या त्या ठिकाणी. तुम्ही आजही बघितलं तर फक्त तो नावाला फिल्ट्रेशन प्लांट आहे. पाणी जसं येते तसंच पलीकडे उतरते. मग ते फिल्ट्रेशन प्लांट तुम्ही टाकलाय कशाला? आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही पाहिलं तर ज्या काही मोठ्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी म्हणजे सोसायट्यातून स्वच्छ पाणी करून वापरण्यासाठी जे प्लांट लावलेले आहेत तर ते त्या सोसायटीला परवडू शकत नाही. कारण की त्या ठिकाणी ते प्लांट चालवण्यासाठी कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये लाईट बिल त्या सोसायटीला येते. तर एवढं सोसायटीतला माणूस भरू शकत नाहीये. त्यासाठी 100% महानगरपालिकेने त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्याला सोलर सिस्टीम दिली पाहिजे किंवा लाईट मध्ये सोसायटीला ना काहीतरी कन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे. तर त्या फिल्ट्रेशन प्लांट त्या ठिकाणी चालू होतील आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी बाहेर पडेल आणि ऑटोमॅटिक बऱ्या काही गोष्टीत फरक पडेल.